वर्णाची चवदार सफर यामध्ये ना तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण इथे ना वर्णाचा एक मस्त प्रकार पाहणार आहोत, ते म्हणजे सात्विक डाळ. बिना कांदा किंवा लसणाचा वापर न करता मस्तपैकी अशी ही आपण सात्विक डाळ बनवणार आहोत, जी की अत्यंत चविष्ट लागते. आणि ही डाळ आहे ना तुम्ही जिरा राईस, प्लेन राईस किंवा रोटी, फुलका कशाबरोबरही खाऊ शकता. एवढी ही अप्रतिम लागते. चवीला खूप सुंदर लागते. म्हणूनच आज हे सात्विक वरण किंवा डाळ मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा. नमस्कार, कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आणि आज आपण इथे ना मस्तपैकी सात्विक डाळ कशी बनवायची ते पाहूया. तर सात्विक डाळ बनवण्यासाठी आधी इथं साहित्यामध्ये मी 4 प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहे. त्यामध्ये सर्वात आधी मी इथं अर्धी वाटी तूर डाळ घेतलेली आहे, 1/4 कप मूग डाळ घेतलेली आहे, त्याचबरोबर 1/4 कप मी उडीद डाळ घेतलेली आहे आणि 1/4 कप मी ते हरभरा डाळ घेतलेली आहे. ह्या चारही डाळींपासून आपण आज एक सात्विक वरण बनवणार आहोत, म्हणजेच डाळ बनवणार आहोत. त्यामुळे हे जास्त पौष्टिक बनणार आहे. आता ह्या सगळ्या डाळी आहे ना आपल्याला एका बाउलमध्ये घेऊन छान सगळ्या मिक्स करून आहे ना 2 ते 3 वेळा आपण ह्या पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. ह्या सगळ्या डाळी मिक्स केल्यामुळे ना वरणाला एक छान चव येते आणि छान चविष्ट त्याचबरोबर पौष्टिक असं आपलं हे सात्विक डाळ किंवा वरण तयार होतं. आता ना ह्या डाळी सगळ्या एका बाउलमध्ये मी घेतलेल्या आहेत. त्यामध्ये भरपूर पाणी घालून आहे ना मी हाताने छान चोळून चोळून त्याचं सगळं घाण काढून टाकणार आहे. आणि साधारणतः ना 2 ते 3 वेळा मी ही डाळ अशी स्वच्छ धुवून घेणार आहे. बर, आता हे जे डाळ धुतलेलं पाणी असतं ना हे फेकून देऊ नका. हे पाणी तुम्ही तुमच्या घरात कुंड्या असतील ना तर त्यामध्ये घाला. झाडांसाठी सुद्धा ते अत्यंत चांगलं असतं. तर इथे बघा, इथे 2 ते 3 वेळा मी डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता भरपूर पाणी घालून ही डाळ आपण साधारणतः पाऊण तास अशीच भिजत ठेवणार आहे. पाऊण तास झालेला आहे आणि हे बघा मस्तपैकी ह्या डाळी सगळ्या छान भिजलेल्या आहेत. डाळ जेवढ्या छान भिजल्या जाते ना तेवढ्या त्या पटकन शिजतात. म्हणून कधीही वरण करताना ना डाळी आधी शिजवून घ्या. आता ह्या सगळ्या ज्या डाळी आहेत ना आणि यातलं जे पाणी आहे हे पाणी आपल्याला काढून घ्यायचं नाही. या पाण्यासहितच ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तर इथे आज हे जी ही डाळ आहेत ना हे मी कढईमध्ये शिजवणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कुकरमध्येही शिजवू शकता. कढईमध्ये जेव्हा आपण वरण बनवतो तेव्हा आहे ना पाणी आपल्याला 3 पट जास्त घालावं लागतं. आणि जेव्हा आपण कुकरमध्ये शिजवतो ना तेव्हा कमी पाण्यात पटकन डाळ शिजते. पण मस्तपैकी आज आपण इथे कढईमध्ये शिजवणार आहोत. डाळी खूप छान शिजतात. मीडियम फ्लेमवर मी हे डाळ छान शिजवून घेणार आहे. पण सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय करायची आहे. कारण सुरुवातीला ह्या डाळीच्या वर आहे ना एक फेस येणार आहे. तो फेस आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर हळूहळू तुम्ही बघा, इथे फेस यायला सुरुवात झालेली आहे. जसा जसा तो फेस येईल ना तसा तो वरचा जो आलेला फेस आहे ना तो आपल्याला सगळा काढून घ्यायचा आहे. तर एक थोड्या वेळाने हे पहा, इथे ना भरपूर फेस आलेला आहे. आता हा फेस आहे ना आपल्याला सगळा काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण डाळीमध्ये बाकीचं साहित्य घालणार आहोत. तर इथे बघा, हळूहळू आहे ना मी सगळा फेस काढून टाकलेला आहे. शक्य होईल तेवढा हा वरचा सगळा फेस काढून घ्यायचा आहे. आता आहे ना फेस काढून झाल्यानंतर यामध्ये मी ऍड केलेला आहे अर्धा टीस्पून हळद. त्याचबरोबर इथे मी ऍड करणार आहे चवीपुरतं मीठ. तर हे सगळं आपल्याला डाळ शिजतानाच ऍड करायचं आहे. डाळ शिजवून झाल्यानंतर आपण याचा तडका नाही देणार. डाळ शिजतानाच आपण यामध्ये हळद आणि चवीपुरतं मीठ घालणार आहोत. येस. आणि त्यानंतर आहे ना ही डाळ कढईला लागू नये किंवा पटकन शिजावी म्हणून मी इथं थोडंसं तेल घालणार आहे. साधारणतः 1 टीस्पून इथं मी तेल ऍड करणार आहे. तुम्ही तेलाऐवजी तुपाचाही वापर करू शकता. तेल ऍड केल्यानंतर ना एकदा मी चमच्याने छान सगळं मिक्स करून घेणार आहे. त्यानंतर आपल्याला चमचा अजिबात वापरायचा नाही. तर जेव्हा हे सगळं आपण साहित्य घालू ना तेव्हाच हा चमच्याने सगळं मिक्स करून घ्या. येस. आणि आता ही डाळ आहे ना मीडियम फ्लेमवर आपण छान शिजवून घेऊया. साधारणतः एक 20 मिनिटात आपली ही डाळ छान शिजणार आहे. कारण डाळी आपण भिजवलेल्या होत्या त्याच्यामुळे 20 मिनिटात पटकन ह्या डाळी शिजल्या जातात. फार काही वेळ लागत नाही. येस. तर एक 20 मिनिटाने हे बघा डाळीतलं पाणी बऱ्यापैकी कमी झालेलं आहे आणि डाळ छान शिजत आलेली आहे.
आता या स्टेजला जर तुम्हाला असं वाटलं की डाळीतलं पाणी खूपच कमी झालंय, तर तुम्ही वरून थोडंसं गरम पाणी ऍड करू शकता. पण इथे मला गरज अजून वाटत नाही. तर हे बघा, मस्त अशी ही डाळ शिजलेली आहे. चमच्यानेच मी ही डाळ थोडीशी मॅश करून घेणार आहे. तर इथं ही आपण जे सात्विक डाळ बनवणार आहोत ना, त्याच्यासाठी खूप जास्त डाळ बारीक करायची गरज नसते. थोडीशी डाळ राहिली तरी काही हरकत नाही, छान लागते ती. आणि हे बघा, चमच्यानेच आहे ना मी एकसारखं छान मॅश करून घेणार आहे. त्याचबरोबर कडेला जे लागलेलं आहे ना, तेही काढून घेणार आहे. तर इथे ही डाळ शिजत आहे. आपण तोपर्यंत तडक्याची तयारी करूया. तर तडक्यासाठी मी इथं साहित्यामध्ये घेतलेलं आहे आलं, मिरची, लाल मिरची पावडर घेतलेली आहे, कसुरी मेथी, हिंग, थोडंसं जिरं आणि हे 3 ते 4 काळी मिरी आणि 2-3 लवंगा मी बारीक करून घेतलेल्या आहेत. ओबडधोबडच बारीक करायच्या आहेत. त्याचबरोबर लाल मिरची, सुक्या लाल मिरच्या वापरलेल्या आहेत. साहित्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. आता इथे ना काळी मिरी आणि लवंग यासाठी वापरलेलं आहे की याने छान चव येते. आता तडका देऊया. त्यासाठी इथे तडका पॅनमध्ये मी साधारणतः 1 टेबलस्पून तेल ऍड केलेलं आहे. मीडियम फ्लेमवर तेल आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे. सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवू नका. मीडियम फ्लेमवर तेल चांगलं तापवून घ्या. खूप जास्त तेल तापवायची गरज नाही. तेल चांगलं तापल्यानंतर यामध्ये मी ऍड केलेल्या आहेत सुक्या लाल मिरच्या. तर इथे मी बोर मिरच्या वापरलेल्या आहेत. तुम्ही नॉर्मल आपल्या सुक्या ज्या लाल मिरच्या असतात त्या वापरल्या तरी चालतात, काही हरकत नाही. मिरच्या हलक्याशा तेलात तळल्या गेल्या ना की यामध्ये ऍड करणार आहोत जिरं. जिरं इथं छान तडतडलं गेलं पाहिजे, छान त्याचा हे स्मेल लागला पाहिजे तेलाला. येस, आता जिरं छान तडतडल्यानंतर यामध्ये मी ऍड करणार आहे बारीक कट केलेलं आलं. आलं तुम्ही किसूनही घेऊ शकता, पण असं कट केलेलं आलं जेव्हा दाताखाली येतं ना तेव्हा ते खूप सुंदर लागतं. त्याचबरोबर हिरव्या मिरच्या बारीक कट करून त्याही आपण ऍड करणार आहोत. याने एक हलकीसे तिखट चव येते वरणाला. मिरच्या छान तळल्यानंतर यात आपण सगळ्यात नंतर ऍड करणार आहोत कसुरी मेथी. या स्टेजला गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे. तेल जास्त तापलं असेल तर गॅसची फ्लेम ऑफ करा. त्यानंतर यामध्ये जे काळी मिरी आणि दालचिनीची आपण भरड घेतली होती वाटून ती ऍड केलेली आहे. हिंग 1/4 टीस्पून आणि त्यानंतर काश्मीरी लाल मिरची पावडर ऍड केलेली आहे. आणि या स्टेजला आहे ना गॅसची फ्लेम मी ऑफ केलेली आहे आणि हलकस हे तेलात छान आपल्याला तळून घ्यायचं आहे. तडका रेडी आहे. इथे आपली डाळही रेडी झालेली आहे. आणि हे बघा, मस्तपैकी इथे डाळ बघा छान शिजलेली आहे. मी थोडा वेळ झाकून ठेवलेली होती, त्यामुळे तुम्हीही तसं झाकून ठेवा. आणि डाळ बघा छान शिजलेली आहे. आता यामध्ये ना आपण एक मस्तपैकी तडका देणार आहोत. येस, छान यावर तडका बसलेला आहे. आता या स्टेजला जर तुम्हाला असं वाटलं की इथे डाळ खूप घट्ट आहे, तर तुम्ही या स्टेजला तडका पॅनमध्येच थोडंसं पाणी घेऊन ऍड करा, कारण आपला तडका पॅन गरमच असतो. इथं आपल्याला डाळीमध्ये गरम पाणी ऍड करायचंय. तर मला इथं डाळ थोडी घट्ट वाटत होती, म्हणून मी ना तडका पॅनमध्येच पाणी घेतलं, छान ते गरम झालं आणि मग मी हे ऍड केलेलं आहे. आणि हे बघा, मस्त अशी ही डाळ रेडी आहे. अजूनही मला ही डाळ थोडीशी घट्ट वाटत आहे, त्यामुळे मी थोडंसं पाणी ऍड केलेलं आहे आणि जरा ही पातळ केलेली, कारण आमच्याकडे घट्ट डाळ खात नाही. तर तुम्हाला डाळीची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करा. आता हे बघा, मस्तपैकी ह्याला तडका बसलेला आहे. आता ही डाळ आपल्याला छान खळखळ उकळून घ्यायची आहे. एक 2-3 मिनिटात आपली ही सात्विक डाळ खाण्यासाठी रेडी होणार आहे. 2-3 मिनिटाने तुम्ही बघू शकता ह्याला एक उकळी फुटलेली आहे. तरी अजून छान उकळी आली नाही. छान खळखळ अशी ही डाळ उकळली गेली पाहिजे. इथे मस्तपैकी डाळीला छान उकळी आलेली आहे आणि या स्टेजला ना आपली ही सात्विक डाळ खाण्यासाठी अगदी रेडी झालेली आहे. आता गॅसची फ्लेम मी ऑफ करून घेणार आहे आणि मस्तपैकी ही सात्विक डाळ आहे ना आपण सर्व करून घेऊया. तर हे पहा, मस्त अशी ही सात्विक डाळ खाण्यासाठी रेडी झालेली आहे. ही डाळ तुम्ही प्लेन राईस, जीरा राईस, रोटी, फुलका किंवा भाकरी कशाबरोबरही खाऊ शकता. अप्रतिम लागते. आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहेत. उन्हाळ्यात जेव्हा काहीतरी हलकं असं खाऊशी वाटतं ना, त्यावेळेस ही सात्विक डाळ नुसता राईस जरी खाल्ला ना तरी पोट भरीचं होतं. चवीला अप्रतिम आहे, त्याचबरोबर पौष्टिक आहे. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा. आणि मी बनवलेली आजची ही सात्विक डाळ तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका. आणि माझ्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये शेअर करा, लाईक करा. आणि पुन्हा एकदा आहे ना अशाच वरणाच्या चवदार सफरमध्ये आपण परत भेटणार आहोत. तोपर्यंत खात रहा, आनंदी रहा आणि सेफ रहा. धन्यवाद.